व्हॉट्सअप, वेलकम टू वन मोर न्यू ब्लॉग. मावळची क्वीन बिंदास तुकोमध्ये चॅनलवरती तुमचं परत एकदा संध्याकाळचं स्वागत आहे. तर वाजलेत आता 6. मी जॉबवरून थोडीशी लवकर घरी आले, म्हणजे माझी 6ला सुट्टी होणार होती, तर मी 6 वाजता घरी पोचले, 4ला निघाले होते. तर आता बसली आहे आणि आता म्हटलं गणपती बाप्पा आलेत घरी आज, तर आपण मस्त असं मोदक करू. तर गणपती ॲक्च्युली गावात बसतात, म्हणजे गावात बसतात. मम्मी किचनमध्ये हे करते, नारळ फोडते, त्याच्यामुळे आवाज येत असेल थोडा, तरी मी रूममध्ये आले. तर गणपती गावात बसतात, तिकडे पण जायचा प्लॅन आहे, बघू कसं वर्क करते. आणि म्हटलं आपल्या घरात पण एक मस्त अशी चांदीची गणपती बाप्पांची मूर्ती आहे, तर आणि आजचा बाप्पा आहे ना म्हटल्यावर मोदक तर झालेच पाहिजे, त्या विषयच नाही. तर त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये मी मोदक दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे मी स्वतः बनवणार आहे. सो कनेक्ट राहा, मी कशी मोदक बनवते बघण्यासाठी, आणि फायनल कसे बनतायत ते पण पाहू आपण. आयडिया नाही मला, म्हणजे बनवते मी नेहमी, पण बघू आज कसे बनतायत. सो कनेक्ट राहा चॅनलवरती, स्टे ट्यून. आणि हो, सगळ्यांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. आणि सगळ्यांच्या घरी खूप प्रसन्न वातावरण असेल, मला माहिती आहे. बाप्पा आले की एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आणि खूप असं मजा मस्ती असते. तर बघू आणि काय होतंय अजून इथून पुढे, म्हणजे दिवसामध्ये थोडा वेळ राहिला अजून रात्र व्हायला, तर त्यामध्ये काय होईल ते पाहण्यासाठी चॅनल. हॅलो फ्रेंड्स, तर आज गणेश चतुर्थी आहे. तर आज माझी माऊ मोदक आणि कानवले बनवत आहे. मोदक आणि कानवले बनवण्यासाठी ती इथे खोबरं किसत आहे. बघा, खोबरं किसते छान किसणीने. तर आता आम्हाला बनवायचे आहेत मोदक आणि कानवले. बघा, ही छान असं बनवते, खूप छान असं बनवते. आणि आम्हाला आता कानवले आणि मोदक बनवायचे आहेत. सो इथे छान असं खोबरं बारीक किसून घेतलेलं मी, आणि साहित्य पाहूया आपण. इलायची बारीक करून घेतलेली साखरेमध्ये, बदामाचे काप, काजूचे काप आणि गूळ घेतलेला. सर्व साहित्य घेतल्यानंतर रेसिपी बनवायला आपण स्टार्ट करू. तर कढई ठेवायची गरम व्हायला, आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला जेवढं हवं तेवढं तूप टाकायचं आहे. ते तूप टाकल्याच्यानंतर जे किसलेलं खोबरं आहे, एकदम बारीक किसायचं आहे खोबरं, ते टाकायचं आहे. आणि नंतर ते छान असं रोस्ट करायचं आहे. जास्त वेळ रोस्ट करावं लागतं, मग सारण छान होतं. पहिलं तर मी फक्त जे खोबरं आहे किसलेलं ते तुपामध्ये पूर्ण रोस्ट करून घेणार, कारण की ते ज्युसी बनतं. आणि रोस्ट करायला तुम्ही जेवढा टाईम घालवाल ना, तेवढं तुमचं सारण परफेक्ट आणि ज्युसी बनतं, एवढं कन्फर्म आहे. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला गूळ टाकायचा आहे. गूळ पण छान असा परतून घ्यायचा आहे, पूर्ण गूळ विरघळला पाहिजे. इथे गूळ मी किसून घेतलेला, तुम्ही भुगा करून घेतला तरी चालेल, असं कुटून वगैरे, डिपेंड तुमच्यावरती आहे कसं घ्यायचं ते. आणि ते झाल्याच्या नंतर मी इलायची जी साखरेमध्ये वाटलेली ती, काजूचे काप आणि बदामचे काप टाकले. त्यानंतर थोडंसं जायफळ किसून टाकायचे, ते मी विसरले शूट करायला. आणि नंतर परत छान पद्धतीने रोस्ट करायचं आहे. ते झाल्यानंतर सारण आपलं रेडी आहे. नंतर इथे उकडीची तयारी. उकडीसाठी एक पातेल्यामध्ये मापाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये तूप, दूध, मीठ असं टाकायचं आहे. त्या पाण्याला उकळी आली की छान पद्धतीने चाळलेलं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कुठलंही मिश्र पीठ नसावं, दुसरं प्युअर तांदळाचं पीठ हवं. तर ते असं थोडं थोडं टाकून आपल्याला हटून घ्यायचं आहे. तर ती पद्धत मी इथे खूप डिटेलमध्ये शूट केली आहे, तर ती तुम्ही बघू शकता. आणि दूध सॉफ्ट होण्यासाठी मी त्याच्यामध्ये मिल्क आणि तूप ॲड केलं. फक्त पाण्यामध्ये उकड चांगली बनत नाही आपली. आणि इथे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला गुठळी न करता छान पद्धतीने असं हटून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता, इथे मी थोडं थोडं पीठ टाकलं आहे. एकदम टाकायचं नाही, आपल्याला अंदाज येत नाही, कधी कधी उकड ड्राय होते. ड्राय नाही तर सॉफ्ट अशी आपली उकड झाली पाहिजे. असं वरून थोडं थोडं करून मी ह्याच्यामध्ये पीठ घातलं आणि उकड अशी हटून घेतली. तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट अशी आपली उकड झालेली आहे. उकड झाल्याच्या नंतर तिला थोडा वेळ झाकण ठेवून अशी वाफवण्यासाठी ठेवायची, जेणेकरून जे तुमचं पीठ आहे ते एकदम प्रॉपर पद्धतीने उकडलं जातं. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. नंतर गरम असतानाच ते एका परातीमध्ये काढून घ्यायचं आणि पीठ मळायला सुरुवात करायची. पिठाला एकदम सॉफ्ट आणि तुपाच्या हाताने असं मळून घ्यायचं.
ते पुढीलप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता. मी शूट करत होते त्यामुळे माझ्या सिस्टरला मी मळायला लावलेलं आणि हात पण खूप भाजतात, तर थोडी काळजी घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यावरती ओला कपडा करून टाकायचा आणि नंतर ना इथे मोदक बनवण्यासाठी घ्यायचे. तर पारी अशा पद्धतीने बनवायची. तुम्ही चेक करू शकता मी कशी बनवते ते. तर मी पण एवढी काय अशी परफेक्ट नाही आहे, पण मला जेवढं येतं तेवढं मी तुमच्यासोबत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. होप सो की तुम्हाला ते आवडेल. जर काही चुकलं असेल तर माफ करा, कारण की मी पण काय एवढी मोठी नाही आहे. थोडं थोडं करून मी पण शिकण्याचा प्रयत्न करते आणि जेवढं मला येतं तेवढं तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करते. काहीच न येण्यापेक्षा जे पण येतं आहे ते दाखवणं किंवा ते करणं ते पण खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर प्लीज म्हणजे आय होप की आवडेल तुम्हाला मी केलेले मोदक. तर असे 1 बाय 1 करून इथे मी मस्त आणि माझा असा पहिला मोदक रेडी झाला आहे. त्यानंतर ना इथे असे मी उकडायला मोदक ठेवलेत. 1 कप पाणी घेऊन भांड्यामध्ये त्याच्यावरती चाळण ठेवून मग आणि मोदक बनवून झालेले माझे. मग नंतर ना मी थोड्या करंज्या पण बनवल्या आणि सगळं असं छान पद्धतीने उकडून घेतलं आणि बाप्पासाठी रेडी आपले मोदक आणि कानवले.